मध्ये जी लाभार्थ्यांची संख्या होती ती 2,34,00,000 होती. खात्यामध्ये लाभ वितरित झाला होता. पण कालपर्यंत साधारणपणे 2,41,40,00,000 महिलांच्या अकाउंटला डीबीटीची प्रोसिजर जी आहे ती झालेली आहे. ती म्हणून अजूनही 1-2 दिवस ती प्रक्रिया सुरू राहील. त्याच्यामुळे ज्या ज्या काही बातम्या वर्तमानपत्रामधून किंवा माध्यमांकडून लाडक्या बहिणींसमोर जात आहेत त्या अतिशय चुकीच्या आहेत. आणि माझी तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका. कुठेही आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाहीये, रिफंड केलेला नाहीये. राज्याचे मुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील किंवा 2 दिवसापूर्वी अजितदादांनी सुद्धा प्रसार माध्यमांच्या सोबत संवाद साधत असताना माहिती दिली की आम्ही कोणाचेही पैसे त्यांच्या खात्यातून परत घेतलेले नाहीयेत. कोणाचेही पैसे परत घेण्याच्या संदर्भातली चर्चाही नाहीये. रुटीन पद्धतीनं लाभ जो आहे तो महिलांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतोय. काही वर्तमानपत्रांनी 30 लाख, 35 लाख, 40 लाख, 60 लाख, उद्या म्हणतील 1 कोटी लाख, 35 लाख, 40 लाख, 60 लाख, उद्या म्हणतील 1 कोटी, अशा पद्धतीचे जे काही तिथे जी माहिती देण्यात येत आहे ती अक्षरशः चुकीची आहे. आम्ही रुटीन पद्धतीनं महिलांचा लाभ आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे. काही अपात्र ज्या महिला आहेत किंवा ज्या आपण म्हणूया ती निकषात बसत नाही आपल्या सरकारी नियमानुसार, शासन निर्णयानुसार, त्यांची छाननी कशी केली जाते आता, म्हणजे त्याची प्रक्रिया काय आहे? हे साधारणपणे आम्ही या संदर्भामध्ये सुद्धा वारंवार माहिती दिलेली आहे. व्हॉलंटरीली काही महिला आहेत ज्या रोज त्यांचे जे काही अर्ज आहेत ते वेगवेगळ्या स्तरावर विभागाकडे प्राप्त होत आहेत. काही खाली ग्राउंड लेवलला जे आहेत अंगणवाडी सेविका असतील त्यांच्याकडे, किंवा खाली तहसील कार्यालयाकडे किंवा विभागाकडे, विभागाच्या जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे त्या संदर्भातले जे अर्ज येतात की आम्ही ह्या योजनेसाठी याच्यामुळे आता पात्र नाही आहोत, आम्हाला सरकारी नोकरी लागलेली आहे त्याच्यामुळे आम्ही आता पात्र नाही आहोत, किंवा आम्ही लग्न होऊन दुसऱ्या राज्यामध्ये गेलेलो आहोत त्याच्यामुळे आता पात्र नाही आहोत, किंवा आमचं उत्पन्न आता 2.5 लाखाच्या पुढे गेलेलं आहे म्हणून आम्ही पात्र नाही आहोत, किंवा आम्ही 4 व्हीलर गाडी घेतलेली आहे म्हणून आम्ही पात्र नाही आहोत. अशा पद्धतीनं रोजच्या घडीला, आणि ही आजची काही नवीन गोष्ट नाहीये, ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला त्या पद्धतीने येत होते, ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा आलेले आहेत. व्हॉलंटरीली ज्या महिला आहेत त्या येत आहेत समोर. आणि जे आम्ही GR आहे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल हा करण्यात आलेला नाहीये. आणि बदल एकतर जे काही निकष आहेत हे जे जुलै महिन्यामध्ये जो आम्ही GR काढला होता, ऑगस्ट महिन्यामध्ये जे आम्ही त्या ठिकाणी सर्क्युलर किंवा शासन निर्णय जो निर्गमित केला होता त्यानुसारच आम्ही जी संपूर्ण पडताळणी आहे किंवा जी काही जे व्हॉलंटरीली पुढे येत आहेत त्या संदर्भातली पण कारवाई सुरू आहे. आम्ही वित्त नियोजन विभागाकडे जे व्हॉलंटरीली त्यांचे समोर आलेले आहेत आणि जे म्हणतात की आम्ही आता पात्र लाभार्थी नाही आहोत किंवा आम्ही चुकीच्या, ही आकडेवारी रोज बदलत आहे. म्हणजे कधी 5 अर्ज येतात दिवसाला, कधी 10 येतात, ही काही हजारांमध्ये आहे, म्हणजे 2-5 हजाराच्या वरती नाही आहे. आणि त्या पद्धतीने हे अर्ज येतात त्याचे पण अजून रिफंड चालू केलेलं नाहीये. अजून कोणाचाही 1ही रुपया कधी खात्यातून घेतलेला नाहीये विभागाने. हे जे व्हॉलंटरीली अर्ज आलेले आहेत त्यांची सुद्धा आम्ही कारणं जी आहेत ते स्थानिक प्रशासनाकडून तपासून घेत आहोत. आणि वित्त व नियोजन विभागाकडून आम्हाला त्या संदर्भातला एक हेड तयार करून दिला जाईल रिफंड करण्याचा, जसा इतर योजनांनाही दिला जातो त्या पद्धतीनं तो तयार करून दिला जाईल. आणि त्याच्यामध्ये ते सरकारी तिजोरीमध्ये जाऊन जे व्हॉलंटरीली येत आहेत तेच, खातं कुठल्याही कोणाच्याही खात्यातून पैसे घेत नाहीये. ही एक बाब मला आपल्या माध्यमातून पुन्हा लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांना मला सांगायचं. आम्ही सुरुवातीला त्या संदर्भातली माहिती दिली ज्या वेळेला आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू की इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल, IT असेल, परिवहन विभाग असेल आणि ट्रान्सपोर्टेशन असेल यांच्यासोबत साधारणपणे, आणि महसूल विभाग असेल किंवा खालचे जे जिल्हास्तरीय प्रशासन आहेत यांच्यासोबत आम्ही तो डेटा जो आहे तो क्रॉस व्हेरीफाय करत आहोत. पण बाय अँड लार्ज आम्ही 2.5 कोटी का 2,65,00,000 किंवा 2,60,00,000 इतके काही सगळ्यांचे स्क्रुटिनी याच्यामध्ये होणार नाहीयेत. त्याच्यामध्ये काय असं नाहीये की 30 लाखाचा का 40 लाखाचा. 30 लाख हा आकडा जो आहे तो समोर येतोय, वृत्त पण समोर येतोय आणि अनऑफिशियल त्याविषयी बोललं जातंय की हा आकडा इतका मोठा आहे, पण पालिका निवडणुकीच्या तोंडावर सरकार तो जाहीर करत नाहीये, असं सुद्धा त्याला एक त्या दृष्टिकोनातून पाहिलं जातंय. आम्हाला विभागाला मंत्री म्हणून मला, मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेबांना, उपमुख्यमंत्री म्हणून मंत्री म्हणून शिंदे साहेबांना, अजितदादांना, आमच्याकडे कोणाकडेही हा आकडा नाहीये, ना माझ्या विभागाकडे हा आकडा आहे. मला माहित नाही हा आकडा विरोधकांच्या कुठल्या तरी सोशल मीडियाच्या अकाउंटवरून आला आणि तिथून वर्तमानपत्रांनी उचलला का काय, आम्हाला त्या संदर्भातली खऱ्या अर्थानं म्हणजे कधीही आतापर्यंत विभागाचा लाडकी बहीणचा आढावा घेत असताना हा आकडा आला नाही. याच्या जवळपासचा पण कुठला आकडा आमच्यापर्यंत आलेला नाही. 30 लाख तर सोडून द्या, 15 लाख 10 लाख असाही कधी आकडा आलेला नाहीये. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं म्हणजे की काही हजारांच्या घरातच ही संख्या आहे. नाही, मी आपल्याला म्हटलं की जे आम्ही आता जे GR मध्ये जे सुरुवातीपासून निकष आहेत याचा जो क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ते आज आम्ही जाहीर केला आणि 10 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये येईल असं नाहीये. हा डेटा म्हणजे क्लोजली मॉनिटर करणं आहे, कारण ही योजना आम्ही फार प्रभावी पद्धतीनं आणि महत्वाकांक्षी योजना आहे.
आम्हाला त्या संदर्भातले कुठलेच गैरसमज, आणि जर लाखांमध्ये असती तर मग 2,41,00,000 महिलांना कसं काय या महिन्यात पण लाभ गेला असता? गेल्या महिन्यात तर 2,40,00,000च महिलांना लाभ गेलेला आहे, किंवा त्याच्या आधी 2,34,00,000 महिलांना लाभ गेलेला आहे. तर हा 30 लाखाचा आकडा जर खरा असता तर मग 2,41,00,000 महिलांना कुठून लाभ मिळाला असता? एक शेवटचा प्रश्न, जसं तुम्ही म्हटलात किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा यांनी पण क्लिअर केलंय की आम्ही काही पैसे पुन्हा घेणार नाहीये त्यांच्याकडून. पण मग जे अपात्र महिला आहेत त्यांच्याबाबत काय निर्णय घेतला जाईल? म्हणजे जेव्हा त्या अपात्र ठरतील त्या महिन्यापासून त्यांना पैसे मिळणं बंद, म्हणजे जे हफ्त्याचे पैसे. हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, ब्रेकिंग न्यूज. स्वतः आदिती तटकरे मॅमनी आज पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना सांगितलेलं आहे की 13/10/2025 ला लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये हप्ता वाटपाला सुरुवात होणार आहे. लाडक्या बहिणींनो, ब्रेकिंग न्यूज आहे. काल 12/10/2025 ला लाडक्या बहिणींना अकाउंटला पैसे जमा झालेले नाही, कारण की रविवार असल्यामुळे. पण आज सोमवार 13/10/2025 ला स्वतः आदित्य तटकरे मॅमनी सांगितलेलं आहे की आज हप्ता वाटप पुन्हा सुरू होणार आहे. ज्या बहिणींना हप्ता भेटलेला आहे 11 आणि 10 तारखेला, त्या बहिणींनी आपलं नाव आणि आपल्याला पैसे भेटले ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ज्या बहिणींना अजूनही भेटलेलं नाही आहेत त्यांना आज पैसा भेटणार आहे. तर ही सर्वात मोठी अपडेट स्वतः आदित्य तटकरे मॅमनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अजून बोनस काही मिळणार आहे का? कारण की महाराष्ट्रामध्ये अनेक युट्यूबर सांगत आहे की लाडक्या बहिणींना दिवाळीचं बोनस मिळणार आहे 1,500, 3,000, 4,500 आणि 6,000. तर हे सगळं भेटणार आहे का? तर लाडक्या बहिणींनो, या सगळ्या प्रश्नांचे उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. सोबतच कोणत्या बहिणीला 4,500 भेटणार आहे, बोनस मिळणार आहे का? कोणत्या बहिणीला 3,000, कोणत्या बहिणीला 6,000 मिळणार आहे का? याबद्दलची ही सर्वात मोठी अपडेट आली आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्ही व्हिडिओच्या पहिलं बघितलं असेल, आदिती तटकरे मॅमनी सरळ सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना अशा पद्धतीचं काहीही बोनस भेटणार नाहीये. बघा लाडक्या बहिणींनो, कोणीही काही सांगत असेल तर तुम्हाला बघू नका. तुम्हाला फक्त 1,500 रुपये भेटणार आहे. कोणतंच दिवाळीचं बोनस भेटणार नाहीये. फक्त आपल्याला मागणी करायची की द्या म्हणून. बघा, मी हा मेसेज का आणलाय? कारण इथे लाडक्या बहिणींनो खूप महत्वाचा मेसेज दिलेला आहे की सर्व पात्र लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार म्हणजे होणार, असं आदित्य तटकरे मॅमनी सांगितलं आहे पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये. म्हणून 10 तारखेपासून वाटप सुरू झाला. 11ला सुद्धा काही बहिणींना भेटला, पण 12ला संडे असल्यामुळे मिळाला नाही. म्हणजेच आज 13 तारीख आहे, तर 100% तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहे. तो वाटप 2च्या नंतर सुरू होईल. आणि त्याचबरोबर आदित्य तटकरे मॅमनी सांगितलंय की ई-केवायसी प्रक्रिया सुद्धा पूर्ण करणे गरजेचे आहे. सर्व लाडक्या बहिणींनी बघा, जर तुम्ही यामधला जर फरक जर जाणून घेतला असेल तर इथे लिहिलंय सर्व पात्र लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होईल. आणि इथे जेव्हा मेन्शन केलाय सर्व लाडक्या बहिणी, इथे मेन्शन नाही केलाय अपात्र किंवा पात्र बहिणी. म्हणून जितक्याही लाडक्या बहिणी असतील त्यांनी ई-केवायसी करणं गरजेचं आहे. आणि हे असं सांगणारा महाराष्ट्रातील पहिला व्यक्ती असेल की तुमच्या लक्षात आणून दिलाय की सर्वच लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करायची आणि पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटणार आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल 12 तारीख संडे होता कालचा, मिळाला नाही. तुम्हाला आज 13 तारखेला ज्या बहिणींना पैसे भेटलेले आहेत किंवा भेटणार आहेत त्यांनी आपल्याला पैसे भेटले म्हणून कमेंट बॉक्समध्ये सांगा. कोणाला आजच्या दिवशी भेटले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांची पडताळणी झाल्यानंतर त्या पात्र झाल्या, त्यांना सुद्धा पैसे भेटलेले आहेत. तर तुमच्यापैकी कोणत्या बहिणीला जून जुलैचे पैसे नाही भेटले पण तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता भेटलेला आहे, याची कमेंट बॉक्समध्ये तुम्ही स्वतःचं नाव आणि जिल्हा सांगा. त्यानंतर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये खूप प्रश्न आणि अनेक युट्यूबर्स वेगवेगळ्या पद्धतीने सांगत आहेत की पैसे भेटणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, 3 महिन्याचे पैसे मिळणार का याबद्दल सर्वात मोठी अपडेट आली आहे. स्वतः आदित्य तटकरे मॅमनी सांगितलंय जून जुलै ऑगस्टचा लाभ मिळू शकतो का? याचं उत्तर आहे नाही. तुम्हाला जून जुलैचा किंवा ऑगस्टचा लाभ भेटू शकत नाही. पण इथे चांगली खुशखबर सुद्धा अशी आहे की ज्या अपात्र बहिणी होत्या त्यांना खरंच पैशाची गरज होती, त्यांच्या 3 महिन्यापासून त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते की माझ्या मैत्रिणीला मिळत आहे, माझ्या बाजूच्या जे शेजारी आहे त्यांना भेटत आहे पण मला भेटत नाही आहे, मला का नाही भेटत आहे? 3 महिन्यापासून त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. पण सप्टेंबरचा हप्ता त्यांच्या अकाउंटला जमा झाला आणि त्यांच्या चेहऱ्यावरील जे हास्य आहे ते पुन्हा आलेलं आहे. तर म्हणून मला सरकारकडे पुन्हा नम्र विनंती करायची आहे, भलेही तुम्ही आमच्या लाडक्या बहिणींना जून जुलै ऑगस्टचा हप्ता दिलेला नाही आहे, बट तुमची जर वित्तीय स्थिती चांगली झाली तर या लाडक्या बहिणींचे हे 4500 रुपये म्हणजे 4,500 रुपये तुम्ही त्यांना नक्की द्यावे. कारण की तो त्यांचा हक्क होता. तुम्ही तिकडे चुका केल्या, तुम्ही पडताळणीसाठी 3 महिन्याचा वेळ घेतला, पण त्यांच्या अकाउंटला तुम्ही हे पैसे देणं गरजेचं आहे. मग सर्वांनी काय करणं गरजेचं आहे? सगळ्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्ही ई-केवायसी केली नाही तर तुम्हाला इथून पुढचा लाभ भेटणार नाही. म्हणजेच सप्टेंबर आणि ऑक्टोबरसाठी तुम्हाला ई-केवायसीची गरज नसेल, पण त्याच्यानंतर जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला ई-केवायसी करणं गरजेचं आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना आज पैसे भेटले तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जेव्हा आपला हा व्हिडिओ येईल तर तेव्हा सुरू झाला असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर नाही झालं असेल तर तुम्ही इव्हिनिंगला सांगू शकता. बघा लाडक्या बहिणींनो, 1,500, 3,000, 4,500, 6,000 भेटणार का तुम्हाला? तर याचं उत्तर आहे नाही. दिवाळीमध्ये तुम्हाला कोणतंही बोनस भेटणार नाहीये, समजून घ्या. आतापर्यंत तुम्हाला कोणीही सांगत असेल भेटणार म्हणून, तर इथे सांगतो मी तुम्हाला भेटणार नाही म्हणजे नाही. फक्त लाडक्या बहिणींनो,
आपण काय करू, सरकारकडे मागणी करू. आपण काय करू, सरकारकडे मागणी पत्र पाठवू की लाडक्या बहिणींना 4,500 रुपये, ज्या बहिणींना जूनचा हप्ता, जुलैचा हप्ता, ऑगस्टचा हप्ता भेटला नाही त्यांना 4,500 रुपये, त्या बहिणींना जुलैचा प्लस ऑगस्टचा भेटला नाही त्यांना किती हजार रुपये मागायचे, आपण 3,000 रुपये मागू. त्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता भेटलेला नाहीये त्या बहिणींना 1,500 रुपये मागू. आणि सोबतच ज्या बहिणींना सगळेच हप्ते भेटलेले आहेत आणि त्या बहिणींची दिवाळी आपल्याला साजरी करायची आहे, म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा आपण मागणी पत्र पाठवू की सरकारने त्यांना सुद्धा दिवाळीचं बोनस म्हणजे 1,500 रुपये ऍड करा, जेणेकरून जे जून, जुलै, ऑगस्टच्या बहिणी आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये सुद्धा 1,500 ऍज अ बोनस म्हणून काय होतील, ऍड होतील. आणि हे बोनस कधीच असेल, ऑक्टोबर महिन्याचा. हीच मागणी आपण सरकारकडे करू शकतो. त्याच्या माध्यमातून सरकारने माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये 1,500 रुपये ऑक्टोबरचा हप्ता, बरोबर. त्याचबरोबर ज्या बहिणी जून पासून पात्र होत्या त्यांना 6,000 रुपये, त्या बहिणी इथे लिहून घेऊ का, जून, जुलै, ऑगस्ट आणि ऑक्टोबर हे द्यावे अशी आपली मागणी आहे. पण तुम्हाला देईलच का सरकार, तर याचं उत्तर आहे लाडक्या बहिणींनो नाही. फक्त एवढंच म्हणू शकतो मी की जर तुम्ही लाडक्या बहिणींनो सपोर्ट केला, जर तुम्ही सपोर्ट केला तरच हा मेसेज, जेव्हा हा व्हिडिओ सरकार बघेल किंवा सरकारी कर्मचारी बघेल तेव्हा आपल्याला भेटू शकतो. म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्ही एकच काम करणं गरजेचं आहे की या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, जेणेकरून जी आपण मागणी करतो आहे हे सरकार बघेल आणि लाडक्या बहिणींना जी दिवाळी आहे, लाडक्या बहिणींची जो दिवाळीमध्ये जी भाऊबीज येतं, येईल भाऊबीजीची ओवाळणी सुद्धा आपल्याला राज्य सरकार देऊ शकतं. म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्ही व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा या चॅनलला. तुमचं व्हॉट्सअप स्टेटस ठेवा, तुमचं फेसबुक स्टेटस ठेवा, तुम्ही इंस्टाग्रामला ठेवा, जेणेकरून आपल्याला सगळं भेटणार आहे. आणि ज्या अपात्र बहिणीच्या चेहऱ्यावरचा जो आनंद खूप सुंदर येतोय, तो आनंद बघणाऱ्यासाठी खूप छान आहे. कारण की 3 महिन्यापासून त्या बहिणीच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, आता तो जे अश्रू बाजूला पडले आहेत. तर सरकारचं मी या ठिकाणी धन्यवाद करतो की त्या बहिणींना तुम्ही लाभ दिला. आणि पण लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला इथून पुढचे म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर नंतर मला जर लाभ सुरू ठेवायचा असेल तर तुम्हाला ई-केवायसी करणं गरजेचं आहे. याचा मी सविस्तर व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलला बनवलेला आहे, तर तुम्ही तो बघा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आणि त्याच्या माध्यमातून तुमची परफेक्टरित्या ई-केवायसी करा. होय नाही, नाही होय, याच्यामध्ये काय इश्यूज आहे, वडील आहे, पती आहे, यांची इन्फॉर्मेशन काय ऍड करायची, सगळं मी डिटेलमध्ये सांगितलंय. त्याच पद्धतीने व्हिडिओ बघा. आणि हो, अनेक बहिणींचे प्रश्न आले होते की दादा आम्हाला पैसे भेटले नाही, याचं कारण काय, आम्ही ई-केवायसी केली नाही म्हणून भेटत नाही का? नाही लाडक्या बहिणी, तुमची ई-केवायसी चुकलेली असेल, तुम्ही ई-केवायसी नाही केली असेल, तुम्ही ई-केवायसी केलेली असेल तरी काही फरक पडणार नाही. तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार, याची मी शाश्वती तुम्हाला देतो. हे स्वतःच आदित्य तटकरे मॅमनी सांगितलेलं आहे. तुम्ही त्यांचं पूर्ण भाष्य सुद्धा ऐकलं असेल, त्यांच्या परिषदेमध्ये बोललेलं ऐकलं असेल. तर आता लाडक्या बहिणींना तुम्हाला मी सगळ्या ऑथेंटिक न्यूज दिल्या. आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.